मित्रांनो, ही आहे जगातील सर्वात श्रीमंत राशी. 2024 पासून 2027 पर्यंत या 6 राशींचा भाग्य आकाशी पोहोचणार आहे. होय मित्रांनो, भगवान विष्णूच्या आशीर्वादाने या 6 राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. भगवान विष्णू आता या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि यामुळे 2024 ते 2027 पर्यंतचा काळ त्यांच्या जीवनात अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात या 6 राशींना भगवान विष्णूच्या आशीर्वादाने मोठ्या आनंदाच्या बातम्या, आर्थिक फायदे, मोठ्या यशाची प्राप्ती होईल, ज्यामुळे त्यांच्या जीवनात मोठा बदल होईल. तर कोणत्या राशी आहेत त्या भाग्यशाली आणि नशीबवान राशी? हे त्या राशी आहेत ज्या भगवान विष्णूच्या आशीर्वादाने 2024 ते 2027 पर्यंतचा काळ त्यांच्या जीवनात अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात या 6 राशींना मोठे आशीर्वाद मिळणार आहेत. कृपया या व्हिडिओला सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा आणि तो मिस करू नका, कारण हा व्हिडिओ या 6 राशींसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी भगवान विष्णूचे खरे भक्त असतील त्यांनी या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय भगवान विष्णू नक्की लिहा, जेणेकरून तुम्हाला भगवान विष्णूंच्या आशीर्वादाची प्राप्ती होईल. तर आता त्या भाग्यशाली राशींबद्दल बोलूया. ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या जीवनात राशींचे खूप महत्त्व असते. राशीच्या आधारावरच आपल्याला आपल्या जीवनातील येणाऱ्या काळाबद्दल समजता येते. ग्रह नक्षत्रांच्या स्थितीमध्ये कोणताही बदल होतो तर त्याचा थेट परिणाम काही राशींवर होतो. प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या जीवनात चांगल्या आणि वाईट काळातून जावे लागते. जर ग्रहांची दशा चांगली असेल तर व्यक्तीच्या जीवनात सुखाचा वास होतो. परंतु जर ग्रहांची दशा चांगली नसेल तर व्यक्तीला अनेक समस्या आणि अडचणींचा सामना करावा लागतो. तरी पण भगवान विष्णूच्या आशीर्वादाने 12 राशींमधून या 6 राशी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहेत. होय मित्रांनो, भगवान विष्णूच्या आशीर्वादाने काही महाशुभ संयोग आणि राजयोग निर्माण होणार आहेत, ज्यामुळे 2024 ते 2027 पर्यंतचा काळ या 6 राशींना अत्यंत उत्तम ठरणार आहे. भगवान विष्णू आता या 6 राशींवर अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्यावर भगवान विष्णूची कृपा येणार आहे. आता त्या भाग्यशाली राशींबद्दल जाणून घेऊया, ज्या राशींवर भगवान विष्णूचे आशीर्वाद असणार आहेत, ज्यासाठी 2024 ते 2027 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. होय मित्रांनो, या भाग्यशाली राशींपैकी जी पहिली राशी आहे ती आहे तुला राशी. तुला राशीच्या व्यक्तींनो, आपल्यावर भगवान विष्णूची कृपा सदैव आहे. त्यामुळे तुमचे जे सर्व काम अनेक वर्षांपासून थांबले होते ते यशस्वीरित्या आता पूर्ण होणार आहेत. जर तुम्ही कोणाला पैसे कर्ज दिले असतील तर ते तुम्हाला परत मिळण्याची संपूर्ण शक्यता आहे. त्याचबरोबर तुम्हाला सर्व कर्जांपासून मुक्ती मिळवण्यात यश मिळेल. तुमच्या प्रयत्नांना यश येईल, समाजात तुमचा मानसन्मान वाढेल. भगवान विष्णूच्या कृपेने तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात अचानक धनलाभ होईल आणि तुमच्या घरात सुखशांतीचा वातावरण राहील. तुला राशीवरील लोकांवर भगवान विष्णूची कृपा असणार आहे. तथापि तुम्हाला तुमच्या उग्र स्वभावावर थोडासा संयम ठेवावा लागेल, कारण हे तुमच्यासाठी चांगले राहील. भगवान विष्णूच्या कृपेने तुमचे सर्व काम आता सुरळीत होऊ लागतील. तसेच तुला राशीच्या लोकांना संतानप्राप्तीचा सुख मिळेल आणि तुम्ही जाणार की वेळ आता तुमच्यासाठी आनंदाने भरलेला आहे. यादीतील पुढील राशी आहे कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे, ज्यामुळे 2024 ते 2027 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. मागील काही काळातील सर्व समस्यांचे निराकरण आता होणार आहे.
तुमच्या घरात आणि कुटुंबात सुखीचे वातावरण राहील, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदी जीवन व्यतीत कराल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि व्यवसाय करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. जर तुम्हाला नवीन वाहन किंवा घर खरेदी करायचे असेल, तर हे तुमचे इच्छित कार्य पूर्ण होईल. भगवान विष्णूच्या कृपेने तुमच्या जीवनात आता फक्त आनंद येणार आहे. यादीतील पुढील राशी आहे मेष राशी. मेष राशीच्या लोकांवर भगवान विष्णूच्या आशीर्वादाने 2024 ते 2027 पर्यंतचा काळ अत्यंत शुभ ठरणार आहे. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश मिळेल. तुम्ही जेव्हा प्रयत्न कराल तेव्हा त्यात तुम्हाला यशच मिळेल. तुम्हाला सर्व दिशांनी लाभ होईल आणि मोठ्या लोकांकडून सहकार्य मिळाल्यामुळे तुमचे काम सोपे होतील. कर्जापासून मुक्ती मिळेल आणि दाम्पत्य जीवनात मधुरता येईल. व्यवसाय क्षेत्रात यश मिळेल आणि धनलाभ होईल. जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या नोकरीतून मोठी आनंदाची बातमी मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण राहील. भगवान विष्णूचे स्मरण करा. तुमच्यासाठी अत्यंत लाभकारी काळ असणार आहे. यादीतील पुढील राशी आहे कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे. भगवान विष्णू कुंभ राशीच्या लोकांवर अत्यंत प्रसन्न असणार आहेत, ज्यामुळे 2024 ते 2027 पर्यंतचा काळ तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्हाला धन लाभ मिळविण्याचे अनेक संधी मिळणार आहेत. धन प्राप्तीचे योग तुम्हाला या काळात बनणार आहेत. तुम्ही नवीन वाहन किंवा घर खरेदी करू इच्छित असाल तर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊ शकतात. तुमच्या जीवनातील आर्थिक अडचणी दूर होणार आहेत. प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रेमात यश मिळेल आणि तुमच्यासाठी हा एक अत्यंत शुभ काळ असेल. कुंभ राशीच्या लोकांना भगवान विष्णूच्या कृपेने त्यांच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल. त्याचबरोबर जो लोक विदेशात जाऊन शिक्षण किंवा नोकरी करण्याचा विचार करत आहेत, त्यांचा हा स्वप्नही साकार होईल. हे सर्व भगवान विष्णूच्या आशीर्वादामुळे होईल. कुंभ राशीवाल्यांसाठी 2024 ते 2027 हा काळ अत्यंत शुभ असेल. या काळाचा पूर्ण फायदा घ्या आणि वेळ हातातून जाऊ देऊ नका. यादीतील पुढील राशी आहे सिंह राशी. सिंह राशीच्या लोकांवर भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आहेत आणि त्यांच्यावर भगवान विष्णूचे आशीर्वाद पडत आहेत. 2024 ते 2027 दरम्यान तुमच्या जीवनात अपार आनंद आणि यश येणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व समस्या आता संपुष्टात येतील आणि तुम्हाला केवळ यशच मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत चांगला असेल. तुमच्या स्पर्धात्मक परीक्षांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुमच्या कार्यक्षेत्रातही मोठ्या आनंदाच्या बातम्या मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे. त्यांना नोकरीतील प्रगती, प्रमोशन आणि वेतनवाढ होईल. भगवान विष्णूची कृपा तुमच्या सर्व इच्छांना पूर्ण करेल. संतान प्राप्तीचा लाभ आणि नवीन वाहन किंवा घर खरेदी करण्याची संधी देखील मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी 2024 ते 2027 हा काळ खूप शुभ ठरणार आहे. यादीतील पुढील राशी आहे मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे. 2024 ते 2027 या काळात तुम्हाला विदेशात जाण्याची संधी मिळू शकते आणि तुम्ही त्या संधीचा लाभ घेऊ शकता. ही यात्रा तुमच्यासाठी यशस्वी ठरणार आहे. ती यशस्वी होईल. जर तुमचं कोर्ट कचहरीमध्ये काही प्रकरण चालू असेल तर तुम्हाला या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. यासोबतच तुमचं लक्ष धार्मिक कार्यांमध्ये लागणार आहे. भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि तुम्ही धन प्राप्तीच्या योग्य होणार आहात.
भगवान विष्णू राजयोग तयार करत आहेत आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तुमचं मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या समस्याबद्दल चिंतित होण्याची आवश्यकता नाही. तुमच्या सर्व इच्छांची पूर्तता होईल आणि या वेळेतील यात्रा तुमच्यासाठी विशेष यशस्वी ठरेल. तुमच्या कुटुंबात आनंदाचा वातावरण असणार आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी 2024 ते 2027 या काळात भगवान विष्णूची विशेष कृपा असणार आहे. या काळात वृषभ राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व दुःख आणि समस्या संपणार आहेत. तुम्हाला संपत्तीचा लाभ होईल. तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील. जर तुम्ही इतरांच्या चांगल्यासाठी काही कार्य केले तर भगवान विष्णूंच्या कृपेने तुम्हाला त्यात लाभ मिळेल. जमीन खरेदी करण्यासाठीही हा काळ अतिशय शुभ आहे आणि तुम्ही नवीन वाहन, घर देखील खरेदी करू शकता. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनामध्ये गोडी येईल. तुमच्या स्वास्थ्याची काळजी घ्या. इतरांबद्दल सकारात्मक विचार करा. मीन राशीच्या लोकांसाठी भगवान विष्णू जीवनात मोठा बदल घडवून आणतील. तुमच्या जीवनात मोठे परिवर्तन होणार आहे आणि व्यवसाय करणाऱ्यांना खूप फायदा होईल. तुमच्या नवीन योजनांमध्ये यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि कार्यक्षेत्रात तुम्हाला प्रशंसा मिळेल. धनु राशीच्या लोकांना भगवान विष्णूची विशेष कृपा मिळणार आहे. तुमच्या जीवनातील सर्व समस्यांचे समाधान होईल. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि व्यापारात मोठा लाभ मिळेल. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. कर्क राशीच्या लोकांवर भगवान विष्णूची कृपा जास्त असणार आहे. तुम्ही कोणतेही नवीन कार्य किंवा व्यापार सुरू केल्यास त्यात तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या सामाजिक ओळखीला वाव मिळेल. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगती होईल. तुमच्या दाम्पत्य जीवनात सुख समृद्धी येईल. ही होती त्या भाग्यशाली राशींची यादी ज्यांच्या जीवनात भगवान विष्णूंच्या कृपेने मोठे बदल घडतील. या राशींच्या लोकांना धन आणि यश प्राप्त होईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर दररोज राशीफल बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय विष्णू नक्की टाईप करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून आभार.